नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रोटेशनल डायनॅमिक्स हा फिजिक्समधला जो फर्स्ट चॅप्टर आहे त्याचा निम्मा पार्ट थिअरीचा आपला संपलेला आहे आणि तो निम्मा पार्ट आपण जो पाहिला तो सर्क्युलर मोशनचा होता आणि आता उरलेला निम्मा जो पार्ट आहे तो आहे मुवमेंट ऑफ इनर्शियाचा. त्याच्या आधी आपण काय करूयात, जो सर्क्युलर मोशनचा हाफ पार्ट जो आपला झालेला आहे त्याच्यावरचे काही न्यूमरिकल्स आपण इथं बघूया. तर हा एक पहिला न्यूमरिकल इथं तुम्हाला दिसतोय पहा, की जो ऑलरेडी आपण मागे घेतलेला आहे, तरी परत एकदा मी काय करतो तो रिपीट करतो. हा फॅनचा एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये तो फॅन 90 RPMनी फिरतो आहे. सुरुवातीला RPMचा आपण RPS करू शकतो. कसं करणार, त्याला 60नी भागायचं आहे. 90/60 असं केलं की ते RPSमध्ये होतं. RPM 90 RPMचं किती झालं, 1.5 म्हणजे 3/2 RPS. त्यानंतर इथं तो फॅन सुरुवातीला 90 RPMनी फिरतो आहे आणि नंतर तो बंद केला आहे, बटन बंद केलं फॅनचं. तर किती फेऱ्या झाल्या, 21 रिव्होल्युशन्स म्हणजे 21 फेऱ्या होतात आणि तो फॅन थांबतो. बटन बंद केल्यापासून 21 फेऱ्या झाल्यानंतर तो फॅन थांबलेला आहे. मग आता याच्यावरून त्याचे किती अँगल कव्हर झाला हे आपल्याला काढता येतं. कसं काढणार, आपण सर्क्युलर मोशनमध्ये बघितलं की एक फेरी पूर्ण झाली की किती अँगल कव्हर होतो. समजा आता इथून स्टार्ट म्हटलं आपण, तर इथून बरोबर तो इथं आला. तर हा अँगल किती बरं, 360 म्हणजेच 2 पाय रेडियन, म्हणजे 2 पाय रेडियनला एक फेरी असं आपण म्हणू शकतो. किंवा आपण म्हणूयात एका फेरीला 2 पाय रेडियन एवढा अँगल. तर इथं किती फेऱ्या झालेल्या आहेत, 21 फेऱ्याला किती अँगल असेल कव्हर झालेला, म्हणजे काय करायचं आहे, 21 × 2 पाय. ते इथं आपण केलेलं आहे. कसं केलं आहे पहा, θ = 2 πn हा जनरल फॉर्म्युला या ठिकाणी काढला आहे. कसा काढला आहे, एका फेरीला 2 पाय अँगल तर n फेरीला किती अँगल, किंवा हे उलटंसुद्धा आपण करू शकतो, θ अँगलला n रिव्हॉल्युशन्स, तर 2 पाय अँगलला एक रिव्हॉल्युशन, तर θ अँगलला किती रिव्हॉल्युशन, आणि त्याला आपण n म्हणूया. मग कसं काढणार हे, n = θ/2 पाय. मग आपण n = θ/2 पाय किंवा θ = 2 पाय n अशा प्रकारे हा फॉर्म्युला इथं मिळू शकतो. तर हा फॉर्म्युला आहे θ = 2 पाय आणि इथं θची व्हॅल्यू मिळाली आहे 42 पाय रेडियन. तो सुरुवातीला फॅन 90 RPMनी फिरतो आणि नंतर तो थांबतोय म्हणजे त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी किती घ्यायची, 0. आणि आपल्याला काय विचारलं आहे, कॅल्क्युलेट टाईम. मग इथं आपण याप्रमाणे हा न्यूमरिकल कसा सोडवायला आहे पहा. α = dω/dt, म्हणजे आपण dω म्हणजे फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन टाईम. dω जागी ω - ω0 घेऊन आपण केलं आणि टाईम t घेतला. आणि आपल्याला एक कायनॅमेटिकल इक्वेशन माहीत आहे. कुठलं कायनॅमेटिकल इक्वेशन, थर्ड, ω² = ω0² + 2α θ. हे इक्वेशन थर्ड कायनॅमेटिकल इक्वेशन सर्क्युलर मोशनमधलं. आणि याच्यामध्ये आपण हा अल्फा जो आहे तो अल्फा जर आपण हे सॉल्व करून काढला तर तो अल्फा एवढा येतो पहा, ω² - ω0² 2θ. तर ह्या अल्फाच्या दोन किमती या ठिकाणी आहेत, ही एक किंमत आणि ही एक किंमत. मग आपण या दोन्ही किमती इक्वेट केलेल्या आहेत या ठिकाणी. आणि इक्वेट केल्यानंतर आपल्याला इथं किमती घेतलेल्या आहेत, सबस्टिट्यूट केल्यात व्हॅल्यूज. ओमेगाची फायनल व्हॅल्यू 0, इनिशियल व्हॅल्यू इथं आपण सोडवली आहे 3 पाय, आणि टाईम काढायचा आपल्याला, टाईम t ॲज इट इज. परत नंतर पुढे इथं सगळ्या व्हॅल्यूज पुटअप केल्या. θची व्हॅल्यू घेतली आपण 42 पाय सॉरी. मग आणि हे सोडवलं आणि टाईम मिळाला 28 सेकंद. अशा प्रकारे हा झाला फर्स्ट न्यूमरिकल. सेकंड न्यूमरिकल हा देखील आपण सोडवला आहे. हा न्यूमरिकल आहे वेल ऑफ डेथचा, आणि याच्यामध्ये तो जो सिलेंड्रिकल वॉल आहे त्याची रेडियस दिली आहे 4 मीटर आणि कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यूची किंमत दिली आहे 0.4. आणि आपल्याला विचारलं मिनिमम स्पीड आणि फ्रिक्वेन्सी.
मग आता मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला डायरेक्टली त्या ठिकाणी आपण डिराईव्ह केलेला आहे √RG अपॉन μs. वेल ऑफ डेथचा टॉपिक तुम्ही बघा, त्यामध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला दिसेल. याच्यात सगळ्या किमती घेतल्या. इथं आता जीची किंमत मात्र 9.8 न घेता 10 घेतली आहे आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर येतं 10 मीटर पर सेकंड, म्हणजे व्हीची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर एनची व्हॅल्यू काढली आहे पहा. आपल्याला व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम हा फॉर्म्युला माहिती आहे आणि त्याच्यामध्ये डिस्टन्स आपण एक सर्कलसाठी जर घेतलं सर्कम्फरन्स इतकं 2π आणि एक सर्कल कंप्लीट करण्यासाठीचा जो टाईम आहे तो आहे पिरियड आणि याच्यावरून आपण n × 2πr हा फॉर्म्युला व्हीचा झाला आणि मग हे आपण रिअरेंज केलं तर आपल्याला काय मिळेल n इज इक्वल्स टू v अपॉन 2πr असा फॉर्म्युला मिळेल. यात सगळ्या किमती घेतल्या आणि आन्सर मिळालं 0.4 रिव्हॉल्युशन्स पर सेकंद, म्हणजेच 0.4 हर्ट्ज. इथं आपण हर्ट्ज देखील घेऊ शकतो. तर या प्रकारे हा झाला सेकंड. थर्ड न्यूमरिकलमध्ये हा न्यूमरिकल तुम्हाला झालेला नाही आहे, नवीन आहे हा आहे बँकिंग ऑफ रोडचा. बँकिंग ऑफ रोडमध्ये आपण 3 फॉर्म्युलेज बघितले. आपण कुठले v इज इक्वल्स टू √μRG फॉर अ व्हेकल विच इज मुव्हिंग ऑन ए प्लेन हॉरिझॉन्टल रोड. प्लेन हॉरिझॉन्टल रोड म्हणजे नॉन बँक्ड रोड, हा पहिला फॉर्म्युला. त्यानंतर हा दुसरा फॉर्म्युला आपण बघितला की जर स्पीड मिनिमम असेल तर ती व्हेकल त्याच्यावरचा जो फ्रिक्शनचा फोर्स आहे तो बाहेरच्या दिशेनं असतो आणि त्यावेळेस त्याचा मिनिमम स्पीड एवढा आपण काढला आहे. आणि तिसरा एक फॉर्म्युला आपण बघितला आहे, जर स्पीड मॅक्झिमम असेल, वाढला स्पीड त्या व्हेकलचा, तर तो फ्रिक्शनचा फोर्स आतल्या दिशेने येतो आणि त्यावेळेस हा फॉर्म्युला मिळतो. आता इथं हे जे 2 फॉर्म्युलीज आहेत, हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला, हे 2 फॉर्म्युलीज मिनिमम स्पीड आणि मॅक्झिमम स्पीडचे आहेत. या दोघांमध्ये काय फरक आहे? इथं मायनस आणि इथं प्लस आणि इथं उलट आहे, इथं प्लस इथं मायनस, हा एवढा एकमेव फरक आहे. हे तुम्हाला जरा या ठिकाणी लक्षात ठेवावं लागणार आहे की मिनिमम स्पीडमध्ये कुठं मायनस कुठं प्लस आणि कुठं प्लस कुठं मायनस, हे एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे मिनिमम स्पीड आणि मॅक्झिमम स्पीड हे दोन्ही फॉर्म्युलेज लक्षात राहतील. याचा सराव थोडासा तुम्हाला करावा लागेल की मग तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात राहायला मदत होईल. तर इथं काय दिलं आहे पहा, रेसिंग ट्रॅक कर्व्हेचर 9.9 म्हणजे काय दिलं आहे, रेडियस r इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे, 9.9 मीटर. त्यानंतर पुढं काय म्हटलं आहे, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती दिलं आहे, 0.2 म्हणजे म्यू इज इक्वल्स टू 0.2 आणि विचारलं काय, डिटरमाइन द स्पीड लिमिट्स विथ 10% मार्जिन. म्हणजे आता स्पीड लिमिट्स 2 स्पीड लिमिट्स, एक मिनिमम एक मॅक्झिमम आणि त्याला 10% मार्जिन ठेवून त्यांनी आपल्याला काढायला सांगितलं आहे. ठीक आहे, मग आता आपण पहिला फॉर्म्युला घेतला हा v इज इक्वल्स टू √RG इंटू ब्रॅकेट tan θ मायनस μs अपॉन 1 + μs tan θ. मग इथं आरची व्हॅल्यू घेतली 9.9, जीची व्हॅल्यू मात्र प्रत्येक ठिकाणी आता आपण 10च घेतो आहोत, कॅल्क्युलेशनला सोपं जातं. 9.8 घेण्याऐवजी 10 घेतली आहे. tan θ, आता हा tan इन्व्हर्स 0.5 असा तो बँक्ड अँगल दिला आहे, म्हणजे थीटाची किंमत दिली आहे tan इन्व्हर्स 0.5 आणि मग जर आपण tan θ जर घेतला याचा तर आन्सर येणार 0.5. म्हणजे इथं tan θची किंमत आपण डायरेक्टली अशी याप्रमाणे 0.5 घेऊ शकतो. म्यूची किंमत 0.2 आणि याप्रमाणे सगळ्या किमती जर आपण सबस्टिट्यूट केल्या आणि हे कॅल्क्युलेशन केलं तर √27 येतं आणि त्याचा आन्सर येतं 5.196 मीटर पर सेकंड. मग आपल्याला त्यांनी काय म्हटलं आहे, 10% मार्जिन. आता हा जो मिनिमम स्पीड जो आहे 5.196, तो 10% मार्जिन म्हणजे त्याच्यापेक्षा किती जास्त असला पाहिजे, 10% हायर म्हणजे त्याच्या 10% जास्त असला पाहिजे. मग ते कसं काढायचं, मग आपण असं करूया, 100ला 5.196 तर 10% हायर म्हणजे किती होणार, 110. मग 110 स्पीडला किती, तर काय येईल आन्सर, 5.916 इंटू 110 डिवायडेड बाय 100 म्हणजे याप्रमाणे मिनिमम 10% मार्जिन ठेवून 5.196 इंटू 110 डिवायडेड बाय 100 हे कॅल्क्युलेशन जर केलं तर आन्सर येतं 5.716 मीटर पर सेकंड. याचप्रमाणे मॅक्झिमम स्पीडची व्हॅल्यू काढली आहे आणि ती आली आहे 8.775 आणि त्याचा 10%चं आन्सर काढलं
मगाशी सांगितल्याप्रमाणे ते कसं केलं, 100ला 8.775, तर 110ला किती याप्रमाणे त्याचं आन्सर काढलं तर ते आन्सर येतं 7.896. याप्रमाणे दोन व्हॅल्यूज मिळाल्या, मिनिमम व्हॅल्यू आणि ही मॅक्झिमम व्हॅल्यू विथ 10% मार्जिन. तर अशा प्रकारे हा झाला थर्ड प्रॉब्लेम. आता फोर्थ प्रॉब्लेम. हा फोर्थ प्रॉब्लेम थोडासा JEE नीट ओरिएंटेड आहे, म्हणजे थोडासा किचकट आहे, पण आपण व्यवस्थित सोडूया. तर नवीन टेक्स्टबुक जे आपलं आलेलं आहे 12वी फिजिक्सचं, त्यामध्ये सगळे न्यूमरिकल्स हे थोडेसे जरा हायर लेवलचे घेतलेले आहेत, त्यामुळं ते व्यवस्थित समजून आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. आता बघूया आपण हे एक्झाम्पल नंबर 4. मेरी गो राऊंड युजली कन्सिस्ट ऑफ एक सेंट्रल व्हर्टिकल पिलर. मेरी गो राऊंड आपण जत्रेमध्ये किंवा गड्ड्यावर आपण बघत असतो की असा एक उभा रॉड असतो आणि त्याला एक असा आडवा रॉड लावून इथं एक असा एक एल्बो टाईप असा एक असतो आणि इथं घोडा असतो त्याला. तर अशा प्रकारचा हा मेरी गो राऊंड आहे. ॲट द टॉप देअर आर हॉरिझॉन्टल रॉड्स. इथं हे हॉरिझॉन्टल रॉड आहे हा. At the end of this horizontal rod there is a vertical rod fitted like an elbow. म्हणजे इथं काय केलं आहे, हे असे ॲक्च्युली हे जे रॉड दिसत आहेत हे फिरल्यानंतर असे होत आहेत, पण सुरुवातीला ते व्हर्टिकल असे असतात, उभे असतात सुरुवातीला, आणि इथं तो घोडा असतो या ठिकाणी. At the end of this horizontal rod there is a vertical rod fitted like an elbow joint. अशा प्रकारे ते एल्बो जॉईंट सारखे रॉड फिटेड असतात. ॲट द एंड ऑफ द लोअर एंड ईच व्हर्टिकल रॉड देअर इज ए हॉर्स ऑन विच द रायडर कॅन सिट. त्याच्यावर तो रायडर बसू शकतो या हॉर्सवर इथं या ठिकाणी. अशा प्रकारे ते जोडलेले आहेत. ॲज द मेरी गो राऊंड इज सेट इन टू रोटेशन these vertical rod move away from the axle by making some angle with the vertical. म्हणजे जेव्हा हे मेरी गो राऊंड चालू होतं, फिरायला लागतं, तेव्हा असा उभा असलेला जो रॉड आहे की जो इथं तो घोडा आहे तो असा बाहेर यायला लागतो आणि या ठिकाणी येतो आणि इथं तो घोडा असेल. मग किती अँगलनी येतो हा, तो अँगल घेतला इथं आपण थिटा एवढ्या अँगलनी तो रॉड बाहेर येईल. पण त्याचं स्पीड किती असेल त्याप्रमाणे तो बाहेर जाणार आहे. स्पीड जास्त झाला तर जास्त बाहेर येईल, म्हणजे अँगल जास्त असेल. सेंट्रीफ्युगल फोर्समुळं तो असा बाहेर यायला लागतो. द फिगर अबाव शोज व्हर्टिकल सेक्शन ऑफ मेरी गो राऊंड इन विच इनिशियली व्हर्टिकल रॉड्स आर इन्क्लाइंड विथ द व्हर्टिकल ॲट 37 डिग्री ड्युरिंग रोटेशन. म्हणजे हा जो इथला जो अँगल आहे, हा अँगल जो दिला आहे तो दिला आहे 37 डिग्री, थिटाची किंमत. कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द मेरी गो राऊंड. फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायला सांगितली आहे. या मेरी गो राऊंडची फ्रिक्वेन्सी म्हणजे n आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघूया मग आपण आता हा न्यूमरिकल हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा. या ठिकाणी sin 37 डिग्रीची व्हॅल्यू दिली आहे 0.6. अजून एक व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागणार आहे आणि ती म्हणजे tan 37 डिग्री. ती किती घ्यायची, 0.75 म्हणजे 3/4, 0.75 म्हणजेच 3/4. ह्या किमती तुम्ही लॉक टेबलमध्ये बघू शकता आणि त्या किमती ज्या लॉक टेबलमध्ये आहेत त्याच तिथं घेतलेल्या आहेत. राऊंड फिगर करून त्याची व्हॅल्यू याप्रमाणे घेतली आहे. तर आता सोडवूया आपण. कसं सोडवायचं, काय केलं आहे बघूया आपण. डायग्रॅममध्ये जर तुम्ही या पाहिलं तर हा जो रॉड आहे, या रॉडची ॲक्सेलपासूनची इथंपर्यंतची जी लेंथ आहे ती किती दिली आहे, 2.1 मीटर. लेंथ ऑफ द रॉड, हॉरिझॉन्टल रॉड h 2.1 मीटर. लेंथ ऑफ इनिशियल व्हर्टिकल रॉड, म्हणजे हा जो एवढी जी लेंथ आहे व्हर्टिकल रॉडची, म्हणजे हा व्हर्टिकल असा उभा, त्याची लेंथ किती दिली आहे, v = 1.5. ती डायग्राममध्ये दिली आहे आणि त्या डायग्रामवरून आपण v = 1.5 आणि थिटा एक अँगल दिला आहे या डायग्राममध्ये. थिटा जो अँगल आहे हा इथला तो दिला आहे 37 डिग्री. आता इथं आपण हे जी रेडियस आहे ही रेडियस आपण काढू शकतो. कशी काढणार,
तर हे एवढं एच आहे, म्हणजे इथून इथंपर्यंतचं हे अंतर किती आहे एच. मग हे उरलेलं अंतर किती होईल, म्हणजे हे एवढं अंतर ते आपण काढूया. ते कसं काढायचं हे पहा, मी हीच डायग्राम इथं साईडला काढतो आणि हा अँगल आहे इथं थीटा आणि हे अंतर आपल्याला काढायचं आहे, हे 1.5 आहे. मग हे अंतर किती होईल, हा थीटा 37 आहे. आता ही कुठली साईड आहे, ही अपोजिट साईड. अपोजिट साईडची व्हॅल्यू कशी काढतो आपण, हायपो इंटू साईन थिटा, म्हणजे 1.5 इंटू साईन थिटा, म्हणजेच 1.5 इंटू साईन 37 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे एवढं अंतर किती झालं, हे 1.5 आणि 1.5 साईन थिटा आणि हे इकडचं एवढं अंतर एच, म्हणजे टोटल डिस्टन्स किती झालं एच प्लस व्ही साईन थिटा. व्ही म्हणजे 1.5 आणि साईन 37 दिलेलं आहे 0.6. हे जर आपण इथे किमती घेतल्या, एचची किंमत 2.1, व्हीची किंमत 1.5, साईन 37ची 0.6, तर हे आन्सर येईल 3 मीटर. म्हणजे आपल्याला हे रेडियस जे आहे एवढी, ह्या रेडियसची व्हॅल्यू मिळाली 3 मीटर. मग आता पुढं काय म्हटलं आहे पहा, टी इज द टेन्शन अलॉंग द इन्क्लाइनड रॉड. म्हणजे ह्या रॉडमध्ये जे टेन्शन आहे ते टेन्शन किती आहे टी. मग आता ते टेन्शन टी जे आहे त्याचे आपण काय करूयात, 2 कॉम्पोनंट करूयात. कसे करायचे हे पहा, याप्रमाणे. समजा हे टेन्शन या ठिकाणी टी इथं या दिशेनं आहे आणि आपण त्याचे 2 कॉम्पोनंट करूयात, एक व्हर्टिकल कॉम्पोनंट आणि एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. हा अँगल जर थीटा असेल तर ते 2 कॉम्पोनंट कसे होतील हे पहा, मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. समजा हे टेन्शन आहे टी आणि हे व्हर्टिकल कॉम्पोनंट, हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, हा अँगल थीटा. आता ही ॲडजसंट साईड आहे पहा. ॲडजसंट साईड म्हटलं तर कसं करतो आपण, हायपो इंटू कॉस थीटा, म्हणजे हे झालं टी कॉस थीटा. आणि ही अपोजिट साईड म्हणजे समोरची ही व्हॅल्यू अपोजिट साईडची किती असेल, हायपो इंटू साईन थीटा. आता ही आणि ही सेम, म्हणजे टी साईन थीटा. आता इथं वेट एम जी जे आहे, हे वेट एम जी हे बरोबर टी कॉस थीटाला एक्झॅक्टली इक्वल आणि अपोजिट आहे. त्यामुळे एम जी व्हर्टिकली डाऊनवर आणि टी कॉस थीटा व्हर्टिकली अपवर, हे दोन्ही कसे होणार, इक्वल होणार. आणि ते आपण या ठिकाणी दाखवूयात, टी कॉस थीटा इज इक्वल्स टू एम जी. आणि टी साईन थीटा कुठल्या डायरेक्शनला आहे, सेंटरकडे, आणि सेंटरला कुठला असतं फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स, आणि त्यामुळे त्याची व्हॅल्यू एम आर ओमेगा स्क्वेअर. तर अशा प्रकारे ओमेगाच्या जागी आपण 2πn घेऊन हे सोडवलं तर आपल्याला मिळेल 4π² mr² आणि हे जर सोडवलं आपण तर टॅन थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी मिळेल 4π² rn² अपॉन जी. कशी काढली ही, हे टी कॉस थिटा आणि टी साईन थिटा हे डिवाईड केले एकमेकांना, टी साईन थिटा अपॉन टी कॉस थिटा. डिवाईड केल्यानंतर टी टी कॅन्सल होणार आणि साईन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा होणार आणि ही व्हॅल्यू डिवायडेड बाय एम जी आणि हे एम एम कॅन्सल होणार आणि आपल्याला मिळेल टॅन थिटा इज इक्वल्स टू 4π² r इंटू n². आता जीची व्हॅल्यू किती घ्यायची, जीची व्हॅल्यू π² आणि हे π² आणि हे π² कॅन्सल होणार, म्हणजे टॅन थिटा इज इक्वल्स टू 4rn² एवढंच राहणार. आणि मग हे जर सोडवलं आपण तर n इज इक्वल्स टू टॅन थिटा अपॉन 4r. आणि मग टॅन थिटाची व्हॅल्यू मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 3/4 घेऊन हे सोडवलं तर आपल्याला n मिळेल 1/4 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. म्हणजे फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळाली की जे आपल्याला काढायला सांगितलं तर फ्रिक्वेन्सी n इज इक्वल्स टू 1/4 हर्ट्स. हा झाला प्रॉब्लेम नंबर 4. आता प्रॉब्लेम नंबर 5 नंबर बघूया आपण. सेमी व्हर्टिकल angle of the conical section of funnel is 37 डिग्री सेंटीग्रेड. फनेल म्हणजे असा एक उलटा शंकू असतो पहा, असा उलटा शंकू, आणि त्यातलं सेमी व्हर्टिकल अँगल म्हणजे हा अँगल थिटा. तो किती दिला आहे 37 डिग्री. म्हणजे इथं आपल्याला ती थिटाची व्हॅल्यू घ्यायची. देअर इज अ स्मॉल बॉल केप्ट इनसाइड द फनल. आता हा जो फनेल आहे, फनेल म्हणजे असा हा उलटा शंकू, म्हणजे याच्यामध्ये इथं एक चेंडू ठेवला आहे. हा चेंडू समजा या ठिकाणी दिसतो आहे आपल्याला. तो चेंडू ते फनेल जे आहे ते फनेल रोटेट जर केलं आपण तर त्यातला ठेवलेला तो चेंडू तो पण फिरणार.
द मॅक्सिमम स्पीड दॅट द बॉल कॅन हॅव इन ऑर्डर टू रिमेन इन द फनेल इज 2 मीटर पर सेकंड. म्हणजे तो जो चेंडू आहे तो चेंडू 2 मीटर पर सेकंड इतक्या मॅक्झिमम स्पीडनी फिरतो आहे. मग काय विचारलं आहे, कॅल्क्युलेट इनर रेडियस ऑफ द ब्रिम ऑफ द फनेल. म्हणजे हा चेंडू जेव्हा या रिममध्ये असा इथं फिरेल हा असा, तर ही इनर रेडियस किती असेल त्या ब्रिमची ते आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितलेलं आहे. आणखी काय विचारलं आहे बघा, इज देअर एनी लिमिट अपॉन द फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन. म्हणजे तो चेंडू किती फ्रिक्वेन्सीनं फिरतो, मॅक्झिमम किती आणि मिनिमम किती, त्याचं लिमिट असू शकतं का. हाऊ मच इट इज, ते असेल तर किती असेल. इज इट लोअर ऑर अप्पर, ते लोअर असेल का अप्पर असेल, ते सगळं आपल्याला लॉजिकल रिझनिंग या ठिकाणी विचारलेलं आहे. मग आपण आता कसं सोडवायचं बघूया आपण. याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला ह्या डायग्रॅमचा या ठिकाणी आपण विचार करूया. आणि ह्या डायग्रॅममध्ये समजा चेंडू इथं आहे, तर त्याच्यावर कुठले कुठले फोर्स ॲक्ट होतात. पहिला फोर्स म्हणजे वेट एम जी, की जो नेहमीच असतो वेट एम जी, आणि हे नॉर्मल रिॲक्शन एन इकडच्या दिशेने. ह्या नॉर्मल रिॲक्शनचे 2 कॉम्पोनंट्स करूया आपण, एक व्हर्टिकल म्हणजे एन साईन थिटा आणि एक हॉरिझॉन्टल एन कॉस थिटा. अशा प्रकारे एनचे 2 कॉम्पोनंट्स. मग आता डायग्राममध्ये जर बघितलं तर एम जी आणि एन साईन थिटा इक्वल आहेत, म्हणून एम साईन थिटा इज इक्वल्स टू एम जी असं आपण लिहूयात. आणि हा एन कॉस थिटा कुणीकडे आहे, सेंटरकडे आहे, त्यामुळे तो सेंट्रिपिटल फोर्स, म्हणून एन कॉस थिटा इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मग एन साईन थिटा आणि एन कॉस थिटा हे जर डिवाईड केले तर टॅन थिटा येणार आणि आर जी अपॉन व्ही स्क्वेअर. मग ह्याच्यावरून आर इज इक्वल्स टू काय येईल, व्ही स्क्वेअर टॅन थिटा अपॉन जी. मग ही काय मॅक्झिमम रेडियस आपण जर काढायचं म्हटलं तर व्ही पण मॅक्झिमम घ्यावं लागेल आणि टॅन थिटा अपॉन जी. मग आता व्हीची व्हॅल्यू तर ऑलरेडी आपल्याला दिली आहे, किती दिली आहे 2. हे पहा, ही व्हीची व्हॅल्यू 2 मीटर पर सेकंड. मग आता इथं व्हीची व्हॅल्यू घेतली 2 मीटर पर सेकंड, 2 स्क्वेअर म्हणजे 4 होणार. आणि टॅन थिटा टॅन 37 किती येणार 3/4 डिवायडेड बाय जी. जी किती घ्यायचं आपण 10 घ्यायचं. मग आता हे 4 कॅन्सल, 3/10 म्हणजे किती येणार 0.3 मीटर. म्हणजे आरची व्हॅल्यू किती मिळाली आहे पहा 0.3 मीटर. इथं आन्सर काढलेला आहे. त्यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सीचं लिमिट काढायचं ना. मग आपण आपल्याकडे माहिती आहे लिनियर स्पीड आणि अँग्युलर स्पीड ज्याच्यातलं रिलेशन व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा. ओमेगा म्हणजे 2πn, देअरफॉर व्ही इज इक्वल्स टू 2πrn. इफ वी गो फॉर द लोअर लिमिट ऑफ द स्पीड व्हाईल रोटेटिंग. आता हे जेव्हा असं फिरत असतं तेव्हा आपण लोअर लिमिटचा जर विचार केला तर व्ही लोअर लिमिट किती असेल व्हीचं 0. मग जसं जसं व्ही 0 झाला समजा तर तो चेंडू हळूहळू खाली येणार, म्हणजे इथे येणार. आणि त्याची रेडियस किती होईल, रेडियस जवळपास 0 होईल. मग फ्रिक्वेन्सी खूप जास्त असेल. पण असा प्रॅक्टिकली जर विचार केला तर फ्रिक्वेन्सी किती जास्त होणार आहे हे आपण काढू शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय, दी अप्पर लिमिट इज नॉट पॉसिबल इन केस ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आपण काढू शकत नाही, अप्पर लिमिट तिथं नाहीच आहे. मग लोअर लिमिट किती असेल फ्रिक्वेन्सीचं, जसं जसं हा चेंडू वर येईल, स्पीड जसा जसा वाढत जाईल याचा, तसं चेंडू वर येत जाईल आणि त्याची रेडियस वाढत जाईल. त्या चेंडूची जास्त रेडियसच्या सर्कलमध्ये तो चेंडू फिरेल. म्हणजे फ्रिक्वेन्सी त्यावेळेस काय होईल, कमी होईल, कारण रेडियस वाढली की फ्रिक्वेन्सी कमी होते. त्यामुळे लोअर लिमिट आपल्याला कसं काढता येईल, आर इज इक्वल्स टू आर मॅक्स. आता आर मॅक्सची व्हॅल्यू तर ऑलरेडी आपण काढली आहे. त्यावेळेस काय होईल, त्याची फ्रिक्वेन्सी ही कमी असेल. त्यामुळं आपण परत एकदा काय करूयात, हा फॉर्म्युला घेऊयात, व्ही इज इक्वल्स टू 2πrn आणि इथं आपण त्याच्यावर एन इज इक्वल्स टू घेऊयात व्ही अपॉन 2πrn. आता इथं व्हीची व्हॅल्यू आपण मगाशी घेतलेली ती घेऊयात 2 डिवायडेड बाय 2πr. आर मॅक्स किती आहे 0.3. हे 2 कॅन्सल, म्हणजे काय झालं 1/π इंटू 0.3. पायची व्हॅल्यू आपण जनरली 3.142 घेतो. 3.142 इंटू 0.3 हे नियरली किती येणार 1/1. आणि म्हणून आपल्याला आन्सर मिळेल या ठिकाणी 1 रिव्हॉल्युशन पर सेकंड. तर हा झाला न्यूमरिकल 6 मध्ये. आता आपण बघूया
काय लिहिलेलं आहे, ए टायनी स्टोन ऑफ मास 20 ग्रॅम इज ट्राईड टू प्रॅक्टिकली मासलेस इनएक्सटेन्सिबल फ्लेक्झिबल स्ट्रिंग अँड व्हर्ल्ड अलॉंग ए व्हर्टिकल सर्कल. म्हणजे आपण ते व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा जो अभ्यास केला होता की जिथं गोफन म्हटलं त्याला, आपण तो उभ्या वर्तुळात फिरवायचा आहे. तो दगड जो घेतला आहे त्याचं मास दिलं आहे 20 ग्रॅम. मग आता हे 20 ग्रॅममध्ये जे दिलेलं मास आहे ते किलोग्रॅम कसं करायचं, 20 × 10⁻³ किलोग्रॅम म्हणजेच किती 0.02 kg असं आपण ते घेऊ शकतो. स्पीड ऑफ द स्टोन इज 8 मीटर/सेकंड वेन द सेंट्रीपिटल फोर्स इज एक्झॅक्टली इक्वल टू द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. त्याचा स्पीड जो आहे तो 8 मीटर/सेकंड दिला आहे, पण त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं आहे, केव्हा, वेन सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल्स टू द फोर्स ड्यू टू टेन्शन. सेंट्रीपिटल फोर्स आणि टेन्शनचा फोर्स जेव्हा एक्झॅक्टली इक्वल असतात तेव्हाचा स्पीड दिला आहे 8 मीटर/सेकंड. ओके, पुढं काय म्हटलं, कॅल्क्युलेट मिनिमम अँड मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द स्टोन ड्युरिंग द एंटायर सर्कल. Let theta is equals to 0 be the angular position of the string when the stone is at the lowermost position. Determine the angular position of the string when the force due to tension is numerically equal to weight of the stone. Use G is equals to 10 meter/second square and length of the string 1.8 meter. आता हा जो न्यूमरिकल आहे हा थोडासा नीट आणि JW ओरिएंटेड आहे, तरी देखील आपण थोडंसं त्याला समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि सोडवूया आपण. हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन याप्रमाणे आपण बघितलं. आता इथे याचे आपण 4 भाग करूया. समजा हे सेंटर आहे, तर हे अंतर किती R, हे पण अंतर R, हे सगळं डिस्टन्स. आता तो जो स्टोन आहे तो नेमका कुठे आहे, समजा इथं असेल तर अँगल आपण इथून स्टार्ट करतो. तो अँगल इथं θ 0 घेतो आणि तो चेंडू जेव्हा इथं हॉरिझॉन्टल पोझिशनला येतो म्हणजे इथं, तर हा अँगल किती घ्यायचा, π/2 म्हणजे 90 डिग्री. आणि म्हणजे ही जी पोझिशन कुठली पोझिशन म्हणायचं, ही हॉरिझॉन्टल पोझिशन किंवा मिडल पोझिशन, ही बॉटम पोझिशन, ही हॉरिझॉन्टल. बॉटम पोझिशनला θ 0, मिडल पोझिशनला θ 90 डिग्री किंवा π/2 रेडियन. आणि तो चेंडू जेव्हा इथे येतो टॉप पोझिशनला तेव्हा हा अँगल किती झाला, 180 डिग्री. 180 डिग्री म्हणजे 2π रेडियन. तो चेंडू जेव्हा परत मिडल पोझिशनला येतो तेव्हा तो अँगल किती झाला, 270 डिग्री म्हणजे 3π/2. आणि नंतर परत जेव्हा तो परत बॉटमला येतो तेव्हा 2π रेडियन. अशा प्रकारे हे अँगल आपण या ठिकाणी घ्यायचे आहेत. मग आपण असे हे अँगल घेत असताना या ठिकाणी आपण पोझिशन घेऊयात, एनी पोझिशन. म्हणजे समजा ते इथं सेंटर आहे आणि इथं आपण एनी पोझिशन घेऊयात. एनी पोझिशन P ह्याला आपण म्हणूयात A, हे B, हे C आणि D हॉरिझॉन्टल, A आणि B व्हर्टिकल. A टॉपमोस्ट पोझिशन, B लोअर मोस्ट पोझिशन, C आणि D मिडल पोझिशन्स, हॉरिझॉन्टल पोझिशन्स असं आपण म्हणूयात. P या पॉईंटला जेव्हा तो स्टोन असेल तेव्हा इथला हा अँगल घेऊयात, एनी पोझिशनला θ. याच्यावर कुठले कुठले फोर्स ॲक्ट होतील, तर पहिला फोर्स mg आणि दुसरा टेन्शन T इन द स्ट्रिंग. आता हा जो टेन्शन T जो आहे याचे 2 भाग करूयात आपण. एक टेन्शन T अलॉंग द लेंथ ऑफ द स्ट्रिंग आणि दुसरा टेन्शन T परपेंडिक्युलर टू द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. हा अँगल जर θ असेल, कारण हा θ अल्टरनेट अँगल्स, तर हा कॉम्पोनंट किती झाला, हे mgचे 2 भाग करूयात. mg इकडे आहे, याचा हा कॉम्पोनंट किती होईल, mg हा ॲडजस्टंट साईड आहे ना, त्यामुळे mg cos θ. आणि हा कॉम्पोनंट किती होईल, mg म्हणजे हा कॉम्पोनंट. या कॉम्पोनंटची किंमत किती होईल, mg sin θ आणि इकडचा mg cos θ. म्हणजे 2 कॉम्पोनंट या ठिकाणी आपण इथं असे केले. आता इथं T आणि हा mg cos θ हे एक्झॅक्टली इक्वल आणि अपोजिट आहेत, बरोबर. त्यामुळं टोटल सेंट्रीपिटल फोर्स किती होईल, T मायनस mg cos θ इज इक्वल्स टू सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे mv² r.
अशा प्रकारे इथं आपल्याला सांगता येईल ते इथं या ठिकाणी घेतलं पहा. ॲट एनी अँगल थिटा टी मायनस mg cos थिटा इज इक्वल्स टू mv² अपॉन r. तर हे मुद्दाम मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, कारण हे या प्रॉब्लेममध्ये न्यूमरिकलमध्ये हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणखी एक व्हॅल्यू आहे पहा, ही व्हर्टिकल डिस्प्लेसमेंटची. ही कशी आली हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. याप्रमाणे पहा. तर समजा हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे आणि आपण ह्याचे 4 भाग करूयात. समजा इथं तो दगड आहे आणि इथं आपण थिटा किती घेतो 0. इथं जर मिडल पोझिशनला, हे लोएस्ट पोझिशन, ही ह्याला आपण A B C D असं म्हणूया. बी पोझिशन म्हणजे लोअर पोझिशन, इथं थिटा 0. सी म्हणजे मिडल पोझिशन, इथं थिटा किती 90 डिग्री. इथं किती टॉपमोस्ट पोझिशन 180 डिग्री म्हणजे 2π. आणि मिडल पोझिशन परत इथं 270 डिग्री. अशा प्रकारे अँगल्स घेतो आपण. आता व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट मोजूया आपण. कसं मोजायचं पहा. व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ऑफ ॲट ॲन अँग्युलर पोझिशन थिटा इज r इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. तर समजा मी इथं एनी पोझिशन घेतलं, समजा इथं तो स्टोन आहे, तर या पोझिशनला हा अँगल आपण घेऊया थिटा. तो माहीत नाही आपल्याला किती अँगल, त्या थिटाची व्हॅल्यू माहीत नाही. मग हा जो फॉर्म्युला आहे हा जनरल फॉर्म्युला आहे. कोणता? r इंटू 1 मायनस कॉस थिटा. r इंटू 1 मायनस कॉस थिटा. आता या जनरल फॉर्म्युल्यावरून आपण वेगवेगळ्या ह्या थिटाच्या अँगलची किमती घेऊन आपण व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट काढू शकतो. कसं काढणार? समजा आता बॉटम पोझिशन घेतली आपण. बॉटम पोझिशनला थिटा किती घेणार 0. कॉस 0 1 मायनस 1 इंटू r. किती आलं उत्तर? r इंटू 0 इज इक्वल टू 0. म्हणजे बॉटम पोझिशनला हाईट किती घ्यायची, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती घ्यायचं 0 घ्यायचं. आता समजा मी मिडल पोझिशन घेतली. इथं मिडल पोझिशन म्हणजे इथं थिटा किती घेणार 90 डिग्री. कॉस 90 किती येतं 0. मग काय येईल उत्तर? r इंटू 1 मायनस 0 म्हणजे उत्तर किती आलं r. म्हणजे जर ती वस्तू, तो दगड इथं मिडल पोझिशनला असेल, उजव्या किंवा डाव्या, C आणि D कुठल्याही, तरी ही व्हर्टिकल डिस्प्लेसमेंटची किंमत किती घ्यायची r घ्यायची. आणि जर समजा तो स्टोन एकदम टॉप पोझिशन म्हणजे A पॉईंटला असेल, तर थिटा किती घेणार हा एवढा 180 डिग्री. मग कॉस 180 किती येतं -1 म्हणजे 1 मायनस ऑफ -1 किती झालं 1 मायनस ऑफ -1 म्हणजे +1 झालं. म्हणजे r इंटू ब्रॅकेट 1 + 1 म्हणजे किती झालं 2. म्हणजे उत्तर काय आलं 2r. म्हणजे इथून इथंपर्यंत म्हणजे बॉटमपासून टॉप पोझिशनपर्यंतचं व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती झालं 2r. त्यानंतर पुढची पोझिशन आपण घेऊ शकतो डाव्या बाजूची मिडल पोझिशन. तिथंही आपण थिटा 270 डिग्री घेऊन आपण ते काढू शकतो. थोडक्यात काय की हा जो फॉर्म्युला आहे हा जनरल फॉर्म्युला आहे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंटचा, की जो आपण या ठिकाणी वापरणार आहोत. ओके. आता ह्याच्यामध्ये काय काय कसं सोडवलं बघूया आपण. व्हेन द स्ट्रिंग इज काय काढायला सांगितलं आपण बघूया आधी. कॅल्क्युलेट द मिनिमम अँड मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द स्टोन ड्युरिंग एंटायर सर्कल. मॅक्झिमम आणि मिनिमम किती एनर्जी असेल कायनेटिक एनर्जी ते काढायला सांगितलेलं आहे. आणि थिटा इज इक्वल्स टू 0 असेल तर अँग्युलर पोझिशन ऑफ द स्ट्रिंग when the stone is at the lowermost position. Determine angular position of the string when the force due to tension is numerically equals to weight. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी. फोर्स ड्यू टू टेन्शन इज इक्वल्स टू वेट असं जेव्हा होईल त्यावेळेसचं अँग्युलर पोझिशन किती असेल म्हणजे थिटा. अँग्युलर पोझिशन म्हणजे थिटा आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. बाकी मग आता सगळ्या किमती ज्या दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण कसं सोडवायचं बघूया. When string is horizontal, the force due to tension is the centripetal force. जेव्हा आपण अभ्यास केला, जेव्हा त्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये
या मिडल पोझिशनला जेव्हा तो स्टोन असतो तेव्हा त्याचं वेट जे आहे एम जी ते डाऊनवर्ड असतं आणि टेन्शन टी फक्त टोवर्ड सेंटर असतं. म्हणजे मिडल पोझिशनला जेव्हा तो दगड असेल तेव्हा टी इज इक्वल्स टू सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजे टेन्शन टीची व्हॅल्यू ही सेंट्रिपिटल फोर्स अशी आपण घेतो आहे. मग इथं आपण तेच म्हटलं आहे, वेन द स्ट्रिंग इज हॉरिझॉन्टल द फोर्स ड्यू टू टेन्शन इज द सेंट्रिपिटल फोर्स. Thus, vertical displacement of the bob for minimum and maximum energy positions are radius r each. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम आणि मिनिमम ह्या आपण याप्रमाणे डिनोट करूया. तर काय येईल मग, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम मायनस हाफ एम व्ही स्क्वेअर. आता त्याची वेलॉसिटी किती दिली आहे, 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आता ही मायनस केली आपण मॅक्झिममच्या वेळेस, ही मायनस करावी लागणार आणि इज इक्वल्स टू एम जी एच. एचची व्हॅल्यू किती घेतली आपण, आर. म्हणजे का तर तो हॉरिझॉन्टल पोझिशनला आहे, मिडल पोझिशनला आहे त्यावेळेस आर. आणि मिनिमम जेव्हा आपल्याला पाहिजे असेल तेव्हा आपण काय करणार, तर ही कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू मायनस कायनेटिक एनर्जी मिनिमम इज इक्वल्स टू एम जी आर. हे दोन इक्वेशन तुम्हाला नीट कळले तर आपल्याला पुढं सोडवायला सोपं जाईल. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीमधून ती कायनेटिक एनर्जी वजा केल्यावर जी राहील ती पोटेन्शियल एनर्जी, आणि टोटल त्या कायनेटिक एनर्जीमधून मिनिमम कायनेटिक एनर्जी वजा केली ती राहील पोटेन्शियल एनर्जी एम जी आर. अशा प्रकारे या ठिकाणी दोन इक्वेशन्स हे जे आपल्याला मिळालेले आहेत हे समजावून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये किमती घेऊयात आपण. हाफ एम व्ही स्क्वेअर, व्हीची व्हॅल्यू 8, एमची व्हॅल्यू मासची व्हॅल्यू 0.02 kg मायनस के ई मिनिमम इज इक्वल्स टू एम जी आर. एम जी 10 घेतलं, आर घेतलं 1.8. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळालं कायनेटिक एनर्जी 0.28 जूल. आणि दुसरं जे इक्वेशन आहे त्यामध्ये कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम मायनस त्यात व्हॅल्यू पुटअप केल्या, एम हे व्ही स्क्वेअर, व्हीची व्हॅल्यू 8, एम जी आर, आर परत 1.8. आणि हे सॉल्व केल्यानंतर आन्सर मिळालं 1 जूल. म्हणजे मॅक्झिमम 1 जूल आणि मिनिमम 0.28 जूल अशा दोन एनर्जी मिळाल्या. म्हणजे आपल्याला या पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथं आपल्याला मिळालं मिनिमम अँड मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट स्टोन. आता कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम जी आहे ती आपण इक्वल जर घेतली हाफ एम व्ही मॅक्स स्क्वेअर ह्याच्यावरून, तर व्ही मॅक्स काय येईल, √2 टाइम्स के ई मॅक्स अपॉन एम. म्हणजे व्ही मॅक्सची व्हॅल्यू ह्याच्यात किमती घेऊन जर सोडवलं आपण तर आपल्याला आन्सर मिळेल 2 इंटू के ई मॅक्स किती आहे, 1 आहे, 2 इंटू 1 अपॉन एम 0.02. हे सगळं अंडररूटमध्ये आहे. हे सोडवलं आपण तर √100 येईल आणि 100चं स्क्वेअर रूट 10. म्हणजे हे आलं व्ही मॅक्सची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड. त्यानंतर ॲट द लोअर मोस्ट पोझिशन फॉर विच थिटा इज 0. आता इथं थिटा जेव्हा 0 असतो तेव्हा व्ही मॅक्सिमम असतो, वेलॉसिटी मॅक्सिमम असते आणि ती किती असते, 10 मीटर पर सेकंद. मी आत्ता मगाशी ॲट एनी अँगल थिटासाठी हे इक्वेशन सांगितलं तुम्हाला कसं आलं, तर ते इक्वेशन आपण घेऊया. आणि याच्यामध्ये जी कंडिशन त्याने आपल्याला दिली आहे कुठली, वेन द फोर्स ड्यू टू टेन्शन इज न्यूमरिकली इक्वल्स टू वेट. म्हणजे एफ इज इक्वल्स टू काय, एम जी. म्हणजेच टी इज इक्वल्स टू काय घ्यायचं, एम जी. मग इथं आपण टीच्या जागी एम जी घेतलं या इक्वेशनमध्ये, आणि हे एम जी कॉस थिटा ॲज इट इज एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. इथं एम तिन्हीकडे असल्यामुळे हे कॅन्सल केलं मी आणि आर लेफ्ट साईडला घेतलं, आर जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आर इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा हे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट म्हणजे हाईट काढण्यासाठीचा हा जनरल फॉर्म्युला आहे, तो तुमच्या लक्षात आहे, तर ते आपण इथं यूज केला आहे. मग आता एनर्जी इक्वेशन ॲट दिस पोझिशन कॅन बी रिटन ॲट एनी अँगल. त्या पोझिशनला काय लिहिता येईल, हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे व्ही मॅक्स स्क्वेअर मायनस हाफ एम व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू एम जी एच. एच म्हणजे हाईट म्हणजेच व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट, आणि ती किंमत घेतली एचची आर इंटू 1 मायनस कॉस थिटा. मग आता व्ही मॅक्सची व्हॅल्यू आपण काढली आहे
10 मीटर पर सेकंद घेतला आणि ही व्हीची व्हॅल्यू आपण इथं काढली आहे पहा इक्वेशन एमध्ये. आर जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा ती घेतली आणि हे आहे असंच ठेवलं. हे यम तिन्हीकडचं कॅन्सल झालं. 10चा स्क्वेअर किती 100 / 250 आणि हे अशा प्रकारे आपण सोडवत गेलो तर आपल्याला हे हाफ आर जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा राईट साईडला ट्रान्सफर केलं. इथं एक आर जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा आणि 1 + ½ 3/2 होणार. सो 3/2 आर जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा आणि इथं आरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. जीची व्हॅल्यू 10 घेतली आपण आणि कॉस थिटा त्याची व्हॅल्यू घेतली आपण आणि हे सोडवलं आणि कॉस थिटाची व्हॅल्यू काढली ह्याच्यावरून. तर ती किती आली -23/27. याच्यामध्ये लेंथ ऑफ द स्ट्रिंग दिली आहे आपल्याला 1.8 मीटर, म्हणजेच रेडियस = 1.8 मीटर घ्यायचं आहे. तर इथं आपण आरची व्हॅल्यू 1.8 मीटर आणि जीची व्हॅल्यू 10 असं घेऊन हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि तुम्ही हे कॅल्क्युलेशन केलात की कॉस थिटा मिळेल -23/27 आणि त्यानंतर थिटा मिळेल हे सोडवल्यानंतर 148 डिग्री 25 मिनिट्स. कॉस इन्व्हर्स बघायचा याचा आणि कॉस इन्व्हर्स बघितल्यानंतर आन्सर मिळेल एवढं. तर अशा प्रकारे हा आहे न्यूमरिकल्सचा अभ्यास आणि हे आत्ताचं शेवटचं न्यूमरिकल थोडंसं जरा किचकट आहे, ॲप्लिकेशन ओरिएंटेड आहे. हा व्हिडिओ तुम्ही 2दा-3दा बघा आणि समजावून घेण्याचा प्रयत्न करा. फिजिक्स हा विषयच जो आहे त्या फिजिक्स या विषयाची काठिण्यपाती थोडीशी वरची आहे, परंतु सतत हे व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला नक्की समजेल. मी सोपं करण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही माझ्या व्हॉट्सॲप अकाउंटला ते विचारू शकता आणि मला विचारून तुम्ही शंकाचं समाधान करू शकता. थँक्यू.